आता ऊस हे तुमचं 12 महिने शेतात राहणारे पीक आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये 2 ते 3 आळवण्या फार महत्वाच्या असतात. त्यातली पहिली आळवणी आपण करतो समजा तुम्ही जर टिपरची लागवड केली तर एक 8 ते 10 दिवसानंतर, आणि रोपाची लागवड असेल तर 3ऱ्या-4थ्या दिवशी आपण आळवणी करतो. त्या आळवणीमध्ये आपण 19 त्यानंतर बायोझाईम जे आपण भेटतं त्यासारखं एखादं कोणतं पण टॉनिक, एखादं बुरशीनाशक आणि एखादं कीटकनाशक हे सगळं एकत्र करून त्याचं द्रावण बनवतो आणि ते ऊसाच्या बुडाशी किंवा टिपरापाशी आपण सोडून देतो. आपण दुसरी आळवणी ऊसाचं वय हे 30 ते 40 दिवसांचं झालं का मग करतो. त्यामध्ये आपण काय घेतो की एक 12-61-00 म्हणजे एक तुमचं टॉनिक किंवा खत म्हणू शकतो आपण त्याला. याच्यामुळे काय होतं का तुमच्या ऊसाच्या चांगल्या मुळ्या आणि फुटवे वाढतात. दुसरं घेतो आपण टेरासॉर्ब सारखं एखादं गोदरेज कंपनीचं जे टेरासॉर्ब आहे त्याच्यासारखं एखादं कोणतं पण 20% अमोनिया ऍसिड असलेलं कोणतं पण एखादं हे घ्यायचं टॉनिक घ्यायचं आणि याची आळवणी करायची. याच्यामुळे काय होतं का तुमचे जे फुटवे आहेत म्हणजे हा कालावधी जो असतो ते फुटवे वाढवण्यासाठी चांगला असतो आणि या टॉनिक जर भेटलं तर फुटवे तुमचे चांगले जोमाने वाढतात. आता ऊसामध्ये या 2 आळवण्या तर फार महत्वाच्या आहेत, त्याच्यामुळे या 2 आळवण्या तर 100% घेतल्याच पाहिजे. पण तुम्हाला वाटलं का आपल्याला 3री आळवणी पण करायची तर आपण 3ऱ्या आळवणीकडे जाऊ शकतो. या 3ऱ्या आळवणीला कधी करायचं तर दुसरी आळवणी झाली का त्याच्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर ही 3री आळवणी तुम्ही करू शकता. याच्यामध्ये 13-40-13 घ्यायचं आणि तुम्हाला जर वाटलं का आता समजा ऊसामध्ये आपल्या खोडकिड्याचा प्रादुर्भाव दिसायला लागलाय बाबा तर एखादं सिस्टमिक प्रकारचं इन्सेक्टिसाइड किंवा आपलं कीटकनाशक घ्यायचं आणि या दोघांचं मस्तपैकी आळवणी करून टाकायची. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आता ऊसामध्ये काय काय आंतरमशागती करायच्या. तर बऱ्याचशा लोकांना एवढंच कळतं का आपली साधी बाळ बांधणी करायची आणि त्याच्यानंतर एक मोठी बांधणी करायची, याच्यानंतर ऊसामध्ये तुम्हाला कोणत्या आंतरमशागतीची गरज नाही. पण असं नाहीये. ऊसामध्ये सगळ्यात महत्वाची पहिली आंतरमशागत म्हणजे तुमचा जेठाकोंब मोडायचा. ऊस 60 दिवसांचा झाला रे झाला का तुमचा जेठाकोंब मोडलाच गेला पाहिजे. आता काही शेतकरी याच्यात पण काय करतात का मधला जेठाकोंब असतो ना ते कापून घेतात. तर कापून न घेता कधी पण असा हिस्साडा देऊन वाढायचा आणि ते जेठाकोंब मोडून घ्यायचा. त्याच्यामुळे काय होतं का जे उरलेले फुटवे असतात ना त्यांची वाढ चांगली झपाटीने होते आणि आपल्याला जे काही एका बेटाला 10 ऊस ठेवायचे ते आपलं उत्पन्न घेण्याचं जे काही तंत्र आहे ते साध्य होण्यास सुद्धा मदत मिळते. त्यानंतर पुढची आंतरमशागत म्हणजे आपली बाळभरणी. अनेक लोक काय करतात काही आपली बाळभरणी करीतच नाही, डायरेक्ट मोठी बांधणी करायला लागते. पण काय होतं आपण ऊसाला मोठ्या प्रमाणात सुरुवातीला खत टाकत असतो. त्या खताचा परिणाम असा होतो का आपल्या ऊसाचे मोठे फुटवे वाढायला सुरुवात होती. आता एकदा 10 ते 12 फुटवे तयार झाले का याच्यापेक्षा जास्त फुटवेची आपल्याला एका बेटाला गरज नाहीये. मग त्याच्यामुळे जे नवीन येणारे फुटवे ते आपल्याला दाबायला पाहिजे. त्याकरता आपण काय करतो काही ऊसाची जी बगलेतली माती असते ती काढून आपण ऊसाच्या बुडाला लावतो. त्याच्यामुळे जे नवीन येणारे फुटवे ते जागेवर त्यांची वाढ थांबते आणि जुने आपले जे 10 ते 12 फुटवे तयार झालेत ते वाढ त्यांची चांगली होती आणि ते बळकट व्हायला सुद्धा मदत होती. आता ज्यावेळेस आपण बाळ बांधणी करतो ना त्यावेळेस खताचा डोस सुद्धा टाकायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं ऊस झटका घेतो आणि आपले जे काय जुने आपले फुटवे होते ते सुद्धा बळकट आणि एकदम चांगल्या पद्धतीने वाढायला मदत मिळते. त्यानंतर पुढचं महत्वाचं काम म्हणजे मोठी बांधणी करायची. आता मोठी बांधणी आपण कधी करतो ऊसाला 2-3 कांड्या यायला सुरुवात झाली म्हणजे समजा तुमचा ऊस 4.25 ते 4 महिन्याचा झाला का आपण मोठी बांधणी करायला घेतो. मोठी बांधणी जर फार लवकर जरी गेली तरी चांगलं नाही आणि फार उशिरा केली तरी चांगलं नाहीये. लवकर गेली तर काय होतं का तुमच्या कांड्या अजून ऊसाला आलेल्या नसतात आणि जे काय तुमचे पानं आहेत त्याच्यावर जर माती पडली तर यावर्षीचा ऊस तर तुमचा चांगला येणार आहे. पण त्या जमिनीत तुमच्या कांड्या जर झाकल्या गेल्या नाही तर एकतर पुढे जाऊन ऊस तुमचा पडायचा किंवा लोळायचं प्रमाण वाढतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला ज्यावेळेस खोडवा काढायचा आहे खोडव्याला तुमच्या जर जमिनीत कांड्या बुडलेल्याच नाहीये तर तुमच्या फुटवे कशापासून येणार. आणि समजा तुम्ही उशिरा जर केलं तर 4 ते 5 कांड्यावर ऊस जातो आणि त्याच्यामुळे काय होतं समजा तुम्ही बैल किंवा पॉवर टिलर या जे यंत्र हाकता त्याला ते आडून ते ऊस मोडून जातो. त्यामुळे आपल्या ऊसांची संख्या पण कमी होते, त्यामुळे आपलं उत्पन्न सुद्धा चांगलं निघत नाही. त्यामुळे हे 4 ते 4.25 महिन्याचं जे काही ठरवून दिलेलं आहे ते अतिशय उत्तम वेळ आहे. त्याच वेळेत शक्यतो तुम्ही बाळबांधणी उरकल्यानंतर तुमची मोठी बांधणी करायला पाहिजे. यावेळेस सुद्धा आपण खताचा डोस टाकत असतो आणि हे खताचा डोस माती लावल्यामुळे ऑटोमॅटिकली तुमचा झाकला जातो, त्याच्यामुळे काही विषयच नाही. आता तुमच्या सगळ्या आंतरमशागत इथंच संपल्या का तर नाही. अनेक शेतकरी बंधूची आंतरमशागत करत नाही ती म्हणजे पाचट काढणी. आता ऊसाच्या सगळ्याच जातीचं पाचट सरसगट काढायचं नसतं. तुमचं 262 किंवा 86-032 असला तर तुम्ही वरपासून खालपर्यंत सगळं पाचट काढू शकता, काय हरकत नाहीये. पण समजा तुमचा हेच जर 8005 किंवा 10001 जर ऊस असला तर त्याचं सगळं पाचट काढायचं नाही. फक्त बुडात जे काय खाली सांडलेलं पाचट आहे किंवा खाली पडलेलं पाचट आहे तेवढंच काढायचं. कारण वरपासून जर तुम्ही पाचट काढायला गेला तर त्याला पांगशा फुटणं हा प्रकार दिसायला लागतो. त्याच्यामुळे तुमचं ऊसाचं उत्पन्न पण भेटत नाही आणि ऊस तुमचा हलका होतो. त्याच्यामुळे 8005 आणि तुमचं जर 10001 हा ऊस असेल तर वरपासून खालपर्यंत पाचट काढायचं नाही. एकदा तुमचा हा पाला किंवा पाचट काढून झालं का त्याच्यावर 2 गोण्या अमोनियम सल्फेट टाकायचं. त्या अमोनियम सल्फेट ऊसामध्ये अनेक फायदे असतात. एकतर म्हणजे अमोनियम सल्फेटमुळे तुमचं जे काढलेलं पाचट असतं ते कुजायला मदत मिळते. ते कुजलं म्हणजे तुमचं तोडायला येईपर्यंत त्याचं खत तयार झालेलं असतं. त्याच्यामुळे तुमच्या जमिनीला जैविक कार्ब किंवा आपण त्याला जे सेंद्रिय कर्ब म्हणतो ते पण भेटतं.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामुळं शेवटच्या काळात जर समजा तुमच्या ऊसाला अमोनियम सल्फेट थोडं थोडं करून जर भेटलं, त्याच्यामुळे ऊसाच्या पेरांची लांबी वाढते. ऊसांच्या पेरांची लांबी वाढली म्हणजे तुम्हाला जे काही 2 ते 2.5 किलो एका ऊसाचं वजन ठेवायचं ते ठेवणं सुद्धा तुम्हाला शक्य होतं. यासोबत तुम्ही रासायनिक पोटॅशची सुद्धा मात्रा देऊ शकता. पण इथं लक्षात ठेवा, अनेक शेतकरी बंधू काय करतात का यावेळेस आहे ना जैविक पोटॅश वापरायचा प्रयत्न करतात. तर तुम्ही ज्यावेळेस पाचट काढता त्यावेळेस शक्यतो रासायनिक पोटॅशच वापरायचं, जैविक पोटॅश द्यायचं काय भानगडीत पडायचं नाही. त्याच्यामुळे काय होतं का तुमचं पाचट कुजवायला सुद्धा मदत मिळते. आता ज्यांना फक्त खताचा डोसाचा शेड्यूल पाहिजे होतं ना, त्यांनी स्किप करून इथपर्यंत आलेच असतील नक्की. तर बघायला घ्या तुम्ही आता खतं काय टाकायची. पण त्याच्या आधी एक गोष्ट लक्षात घ्या का खतं का टाकायची, म्हणजे कोणतं खत टाकल्यावर काय होतं हे जर समजून घेतलं तर खतं कधी टाकायची आणि किती टाकायची हे समजणं सुद्धा सोपं जातं. आता आपण सुरुवातीला लागवडीच्या वेळेस बघितलं होतं की 2 DAP, 1 पोटॅश, 50 किलो तुमचं सिलिकॉन आणि 10 किलो सल्फर हे आपण सुरुवातीला लागवडीच्या वेळेस टाकतो. हे जर तुमचं टिपरू लागवड असेल तर जमिनीत मिसळून द्यायचं लागवडीच्या आधीच. जर समजा तुमचं रोप लागवड असेल तर लागवडीच्या नंतर 5-6 दिवसानंतर आपण टाकत असतो पहिला डोस. आता ऊस 45 दिवसांचा झाला का तुमचा दुसरा डोस हा पडायलाच पाहिजे. का तर ऊस 45 दिवसांचा झाल्यानंतर तुमचे फुटवे तयार करायला सुरुवात करतो आणि एकदा फुटवे सुरू करताना जर तुमचं खत पडलं तर तुमचे फुटवे जोमदार निघायला मदत होते. आता यामध्ये टाकायचं काय का 2 टाकायचं तुमच्या युरिया, 1 टाकायचं पोटॅश, 1 टाकायचं तुमचं DAP किंवा 10-26-26 आणि 50 किलोची मॅग्नेशियम सल्फेटची गुणी टाकायची. त्याच्यानंतर तुम्ही ह्युमिकची आपल्याला 10 किलोची बादली भेटती, तुम्ही 1 बादली ह्युमिक सुद्धा टाकू शकता. किंवा समजा तुम्ही आळवणीमधून ह्युमिक द्यायला घेतलं तर इथं बादलीतलं ह्युमिक किंवा आपलं दाणेदार ह्युमिक टाकायची काही गरज नाहीये. पण इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची की यावेळेस तुमचं कोणतंच ऑपरेशन किंवा समजा तुमच्या आंतरमशागत होणार नाहीये. त्याच्यामुळे हे तुम्ही स्वतः ध्यान देऊन हे खत तुम्ही जमिनीमध्ये गाडलंच पाहिजे. आता तिसरा डोस तुमचा येतो बाळभरणीच्या वेळेस. या बाळभरणीच्या वेळेस काय झालेलं असतं का तुमचे फुटवे तर फुटून तयार झालेले असतात, पण त्यांना वाढण्याची गरज असते आणि त्याकरता हे तुमचा तिसरा डोस फार महत्वाचा ठरतो. त्याच्यामध्ये आपण 2 युरिया घेतो, 2 DAP घेतो, 1 पोटॅश घेतो, 1 मॅग्नेशियम सल्फेट आणि 1 तुमची 10 किलोची सल्फरची गुणी घेतो. आता यावेळेस तुम्ही बाळभरणी करीत असल्यामुळे काय होतं मातीत तुमचा ऑटोमॅटिकली डोस हा तुमचा माती आळू केला जातो. त्यानंतर 4थ्या महिन्यात ज्यावेळेस आपलं मोठी बांधणी करायची वेळ येते त्यावेळेस आपण 4था डोस टाकत असतो. त्यामध्ये आपण काय काय घेणार आहे, 3 घेणार आहे DAP, 3 घेणार आहे पोटॅश, त्याच्यानंतर 2 युरिया घेणार आहे, 10 किलो तुमचं सूक्ष्म अन्नद्रव्य, 10 किलो लोह आणि 10 किलो सल्फर. एवढ्या महत्वाच्या गोष्टी आपण या 4थ्या डोस मध्ये घेणार आहे. आणि यावेळेस सुद्धा तुम्ही माती लावित असल्यामुळे ऑटोमॅटिकली तुमचा डोस माती आड होणार आहे. या डोस मध्ये तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट आणि कॅल्शियम नायट्रेट हे 2 घटक सुद्धा घेऊ शकता. तुमचे जे कॅल्शियम नायट्रेट आहे ते तुमच्या पिकाला 3 ते 6 महिन्यापर्यंत फार गरजेचं असतं आणि या कालावधीमध्ये जर तुमचं कॅल्शियम नायट्रेट भेटलं तर ते ऊसासाठी अतिशय चांगलं असतं आणि त्याच्यामुळे तुमच्या ऊसाचं वजन वाढायला सुद्धा मदत मिळते. शिवाय आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे पाचट काढल्यानंतर अमोनियम सल्फेट सुद्धा टाकणारच आहे, ते तुम्ही पावसाळी डोस म्हणून टाकू शकता. आता मी जेवढे पण तुमचे खतं सांगितले तुम्ही लिहून घेतले आणि असे तुमच्या शेताला टाकले म्हणजे तुम्हाला लगेच 100% उत्पन्न भेटणार आहे. अशी तुमची आधी डोक्यातली जी काय भोवडी बाबडे आशा आहे ती डोक्यातून पहिल्यांदा काढून टाका. त्याआधी सगळ्यात आधी काय करायचं, ऊस लावायच्या आधी तुमचं जमिनीचं माती परीक्षण करून घ्यायचं. त्या माती परीक्षणानुसार तुमच्या जमिनीत जेवढे घटक आहेत त्यानुसार तुमच्या या खताचे सगळे डोस बदलणार आहेत. प्रत्येक शेतीसाठी तुमचा हा खताचा डोस वेगळा असणार आहे. त्यामुळे आधी माती परीक्षण करा आणि त्यानंतर हा डोस तुमच्या जमिनीला सुटेबल आहे का ते चेक करा आणि मगच तुमच्या खतं टाकायला घ्या. तेव्हाच कुठेतरी तुमचं 100 टनाचं उत्पन्न साध्य होणार आहे. आता ऊस लागवडीमध्ये सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट म्हणजे तुमचं पाणी व्यवस्थापन. ऊस पीक म्हणलं का लय भरमसाठ पाणी लागणार आहे, आधी सगळ्यात आधी डोक्यातून काढून टाका. तुम्ही जर ठिबक सिंचनाचा वापर केला तर अगदी कमी पाण्यात सुद्धा तुम्ही ऊसाचं उत्पन्न घेऊ शकता. शिवाय ठिबक सिंचनाचा वापर केल्यामुळे होतं काय का तुम्ही अगदी ऊस तुटायला आला तरी सुद्धा तुमच्या खताचे डोस जे काय असतील ते देऊ शकता. आता तुम्ही ठिबक सिंचनाचा जरी वापर करीत असले ना तरी देखील सुरुवातीचे 2 पाणी हे पाट पाण्याने द्यायला पाहिजे. पण पाट पाणी द्यायचे म्हणजे एकदम फुल साठवून ठेवायचं पाणी असं करायचं नाही. तर पाणी दिलं का ते एक अर्ध्या तासानंतर ते पाणी जमीन तुम्हाला शिल्लक दिसलं नाही पाहिजे, फक्त ओल शिल्लक राहिली पाहिजे इतपतच पहिले 2 पाणी द्यायचे. त्यानंतर तुमची बाळभरणी झाली आणि मोठी बांधणी झाली का त्याच्यानंतर 3ऱ्या दिवशी ऊसाला पाणी दिलंच गेलं पाहिजे. आता अनेक शेतकरी काय करतात का बाळबांधणी झाल्यानंतर आणि मोठी बांधणी झाली का त्याच्यानंतर ऊसाला बऱ्याच दिवसासाठी पाण्यासाठी ताणवतात. पण असं करता कामा नये. तुम्ही जर 3ऱ्या दिवशी पाणी दिलं तर तुम्ही जे काही जमिनीत खतं टाकले ते तुम्हाला तुमच्या चांगलं लागू होण्यासाठी मदत मिळते. याच्या पलीकडे ऊसाला कधी कधी पाणी द्यायचं हे तुम्हाला काय फारसं सांगायची गरज पडणार नाही. आता ऊसाचं 100 टन उत्पन्न काढायचं म्हणजे एकरात 50,000 ऊस पाहिजे आणि एका ऊसाचं वजन हे 2 ते 2.5 किलो ठेवायचं हे आपल्या डोक्यात चांगलं फिट झालंय. पण कधी कधी तुमच्या रानडुकराला बघवत नाही, त्याच्यामुळे हे तुमचे जे काही पिकाचं संरक्षण आहे ना ते सुद्धा फार महत्वाचं ठरतं. आता तुमचे रानडुकरासारखे जे काही जंगली प्राणी असतात ते काय करतात का आतमधून ऊस खाऊन टाकतात. आता तुमच्या रानडुकरापासून जर ऊसाचं संरक्षण केलं नाही तर बाहेरून फिरताना आपल्याला वाटतं यंदा आपला 100-125 टन फिक्स मध्ये जाणार. म्हणजे ज्यावेळेस तुमचा ऊस तुटून कारखान्याला जातो ना त्यावेळेस काय होतं का 40-50 टन भरायची सुद्धा बोंब असते. का
तर आतमध्ये तुमच्या अख्ख्या या रानडुकरांनी कार्यक्रम करून ठेवलेला असतो. आता रानडुकराचा कार्यक्रम आपण कसा करायचा हे जर बघायचं असेल ना तर हा व्हिडिओ 100% बघा. आता बघते रानडुकरामुळेच ऊसाचं उत्पन्न कमी होतं असं नाहीये. तुमचे जे काही वेगवेगळे रोगकिडी आहेत ना ते सुद्धा तुमचं ऊसाचं समजा 50,000 जरी संख्या शिल्लक राहिली तर ते 2 ते 2.5 किलो वजन काय भरून देत नाही. ऊसामध्ये सुरुवातीच्या काळात येणारी महत्वाची कीड म्हणजे कोणती तर तुमची खोडकीड. आता खोडकिडीचा कार्यक्रम कसा करायचा हे जर बघायचं असेल तर आई बटनावर दिलेली व्हिडिओ बघून घ्या. या खोडकिडीच्या शिवाय सुद्धा आहे ना तुमच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऊसावर अनेक रोगकिडी पडत असतात. त्या ऊसांच्या रोगकिडीवर लक्ष ठेवून आपला ऊस हा 2 ते 2.5 किलो कसा राहील आणि निरोगी कसा राहील याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही ऊसाचं नियोजन केलं तर एकरी 100 टनच काय तर त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा उत्पन्न तुम्ही आरामात मिळू शकता. पण त्याकरता फक्त बांधावरून शेती करण्याची पद्धत सोडली पाहिजे. मित्रांनो, ही 100 टन उत्पन्न मिळवायची रणनीती तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. आणि चॅनलवर जर समजा तुम्ही नवीन असताल तर असे नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या उत्कृष्ट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय जवान जय किसान.